Hello students, how are you? Good morning all of you. चला कुणी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा, लाईक्स आणि कमेंट्स तुमच्या महत्त्वाचे आहेत पा. आजपासून आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रोसेसमध्ये टॉपिक चालू करणार आहोत पा. जे विद्यार्थी ऑफलाईनसाठी अटेंड असतील ते ऑफलाईन लेक्चर अटेंड करतील, जे ऑनलाईनसाठी घरी बसून असतील ते ऑनलाईन लेक्चर बघतील. तर दोन्ही प्रकारचं सायमल्टेनियस लेक्चर आपण आजपासून घेणार आहोत. आपण आतापर्यंत काय ऑनलाईन लेक्चर यूट्यूब फॉर्ममध्ये घेतले होते, जसे की पहिला टॉपिक आपण सॉलिड स्टेट शिकवलेला होता, त्यानंतर आयोनिक इक्विलिब्रिया पाहिलेला आहे, केमिकल थर्मोडायनामिक्स पाहिलेला आहे आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा सेकंड पार्ट मधला एक टॉपिक पाहिला होता. आता ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये जे काही विद्यार्थी नवीन असतील किंवा ओल्ड विद्यार्थी असतील यांच्यासाठी दोघांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये आपण आज सेकंड पार्ट मधला केमिस्ट्री पार्ट 2 मधला 11वा टॉपिक स्टडी करणार आहोत, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. याच्या अगोदर आपण सुरुवातीला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स हा टॉपिक स्टडी केलेला आहे, ज्याला आपण नवीन टॉपिक मध्ये नाव होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्स. तसं याच्यामध्ये आता 11वा टॉपिक आज आपल्याला स्टडी करायचा आहे, अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स. तुम्हाला 11th स्टँडर्ड पासून वेगळ्या प्रकारचे 18 फंक्शनल ग्रुप नोन आहेत, त्याच्यापैकी 3 फंक्शनल ग्रुप इथे दाखवलेले आहेत. पण टॉपिकचं नावच आहे व्हॉट इज मीन्स बाय अल्कोहोल. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला असतो ROH. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ फिनॉल. फिनॉलचा जनरल फॉर्म्युला असतो AROH आणि इथरचा जनरल फॉर्म्युला असतो ROR डॅश. जे आपल्या टॉपिक्स मध्ये 3 घटक आपल्याला सेपरेटली इंडिव्हिज्युअली स्टडी करायचे. अल्कोहोल ज्याचा फॉर्म्युला आहे ROH, दुसरा घटक आहे फिनॉल ज्याचा फॉर्म्युला आहे AROH, AR म्हणजे बेन्झीन रिंग असते, आणि तिसरा घटक आहे इथर्स ज्याचा फॉर्म्युला आहे ROR डॅश. तर असे 3 वेगळ्या प्रकारचे जनरल फॉर्म्युले तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये नोन आहेत असं कन्सिडर करून आपण टॉपिकला सुरुवात करू पा. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक्स मध्ये जर पाहिले तर इंटेक्स मध्ये 3 प्रकारचे 3 पॉइंटवर क्वेश्चन दिले आहेत पा. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, व्हॉट इज द नेम अँड फॉर्म्युला ऑफ सेकंड होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स. की तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामध्ये, व्हॉट इज द नेम अँड फॉर्म्युला ऑफ सेकंड होमोलॉगस ऑफ अल्कोहोल सिरीज. मग अल्कोहोल सिरीज जर आपण पाहिली तर ही सिरीज असते पा, CH3OH, CH3CH2OH आणि CH3CH2CH2OH. कारण आपल्याला अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला माहित असतो, काय असतो ROH. R म्हणजे अल्किल ग्रुप असतो आणि OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. मग काय क्वेश्चन विचारला पा तुम्हाला, व्हॉट इज द नेम अँड फॉर्म्युला ऑफ सेकंड मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. की अल्कोहोल होमोलॉगसची जी अल्कोहोलची जी सिरीज आहे त्याच्यामधल्या सेकंड मेंबरचं नाव काय आणि त्याचा जनरल फॉर्म्युला काय असेल. आता ही अल्कोहोलची होमोलॉगस सिरीज आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन असं लिहू शकता. समजा आता याच्यामध्ये हा तुमचा मिडलचा कंपाऊंड आहे, हा फर्स्ट आहे आणि हा थर्ड आहे. जर आपण मिडलला कन्सिडर केलं तर हा तुमचा सेकंड होमोलॉग आहे अल्कोहोल सिरीज मधला आणि याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. काय नाव याचं, इथिल अल्कोहोल किंवा त्याला आपण इथेनॉल म्हणतो. दिस इथेनॉल और इथिल अल्कोहोल इज द सेकंड मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स अँड हॅव्हिंग द जनरल फॉर्म्युला इज CH3CH2OH. दुसरा क्वेश्चन इथं असा जनरेट होऊ शकतो, व्हॉट इज द लोअर होमोलॉग ऑफ इथेनॉल. इथेनॉलचा लोअर होमोलॉग कोणता असेल, लोअर म्हणजे त्याच्या अगोदरचा बघायचा. मग हा फर्स्ट आहे आणि हा थर्ड आहे. द लोअर होमोलॉग ऑफ इथेनॉल इज मिथिल अल्कोहोल. की हा जो पहिला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे कोणता CH3OH, हा इथिल अल्कोहोलचा लो होमोलॉग आहे. तिसरा क्वेश्चन इथे जनरेट होऊ शकतो, व्हॉट इज द हायर होमोलॉग ऑफ इथेनॉल. तर N प्रोपिल अल्कोहोल इज द हायर होमोलॉग ऑफ इथेनॉल. इथेनॉलच्या नंतर येणारा म्हणजे हायर झाला आणि इथेनॉलच्या अगोदरचा असेल तर त्याला लोअर म्हणायचं. तिन्ही क्वेश्चन तयार होतील. सेकंड मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीजचं काय नाव आहे, इथिल अल्कोहोल. त्याचा फॉर्म्युला काय आहे CH3CH2OH. त्याच इथिल अल्कोहोलचा लोअर होमोलॉग कोणता आहे CH3OH, याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल म्हणतो आपण त्याला. आणि इथेनॉलचा हायर होमोलॉग कोणता आहे N प्रोपिल अल्कोहोल किंवा त्याला आपण प्रोपॅनॉल्स म्हणतो आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे CH3CH2CH2OH. तर हा इथं फर्स्ट क्वेश्चन आहे. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आहे CH3CH2OH आणि इथिल अल्कोहोल किंवा त्याला आपण इथेनॉल म्हणतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुमच्या इंडेक्स मध्ये दिलेला आहे, कॅन यू रिकॉल मध्ये, व्हॉट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. की तुमचा इथर जो फंक्शनल ग्रुप आहे आपल्याला इथं थर्ड पॉइंट मध्ये स्टडी करायचा आहे की त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असणार आहे. तर इथरचे 3 प्रकारचे फॉर्म्युले असतात,
ROR डॅश, जे दोन्ही अल्किल ग्रुप हे सारखे असतील किंवा वेगळे असतील. AROAR, AR म्हणजे बेन्झीन रिंग असते, दोन्ही बेन्झीन रिंग असतील. आणि तिसरा फॉर्म्युला असतो AROR, एक बेन्झीन रिंग असेल आणि एक अल्किल ग्रुप असेल. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ इथर्स. ROR dash means R and R dash may be the same or different alkyl group. It may be methyl, ethyl or N-propyl. AROAR म्हणजे दोन्ही बेन्झीन ग्रुप असतील, म्हणजे बेन्झीन रिंग असेल. आणि तिसरा जनरल फॉर्म्युला आहे AROR, म्हणजे एक बेन्झीन रिंग असेल आणि एक अल्किल ग्रुप असेल. तर हे झालं तुमच्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ द इथर्स. त्यानंतर कॅन यू रिकॉल मध्ये थर्ड क्वेश्चन आहे पहा. काय क्वेश्चन आहे? व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड हॅव्हिंग OH ग्रुप बॉन्डेड टू द बेन्झीन रिंग. की एखाद्या बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप बॉन्डेड असेल तर त्या कंपाऊंडचं नाव काय असेल? मग बेन्झीन रिंग आहे म्हणजे C6H5 असेल आणि त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल तर अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे. याला म्हणतो आपण फिनॉल, और इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज कार्बोलिक ऍसिड. याचंच नाव काय आहे? फिनॉल किंवा कार्बोलिक ऍसिड. म्हणजे हे कॅन यू रिकॉल मधले 3 क्वेश्चन समजले. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्या टॉपिकचे 3 सेक्शन आहेत पहा, अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स. तर याच्यामध्ये आपल्याला सेपरेटली फर्स्टली अल्कोहोलचा स्टडी करायचा, नंतर फिनॉलचा आणि नंतर इथरचा. आपल्या बुकमध्ये मिक्सिंग दिले आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला स्टडी करायचं नाही. तर फर्स्टली आपल्याला अल्कोहोलचं इंट्रोडक्शन, त्याचा जनरल फॉर्म्युला, त्याचे क्लासिफिकेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्या केमिकल रिएक्शन्स आणि शेवटी युजेसचा स्टडी करायचा. आता याच्यामध्ये फर्स्टली आपण स्टडी करणार आहोत फर्स्ट सेक्शन मध्ये व्हॉट इज द अल्कोहोल्स. की अल्कोहोल कशाला म्हणायचं? अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, काय असतो? ROH हा अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल? द ROH इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. देन व्हॉट इज द R? R मे बी अल्किल ग्रुप्स. R म्हणजे काय असतो तुमचा? R मे बी द अल्किल ग्रुप्स. R म्हणजे हा तुमचा काय असणार आहे? अल्किल ग्रुप असेल. इट मे बी मिथिल, इथिल और N-propyl. राहिलं लक्षात? मग आता अल्कोहोल कशाला म्हणायचं त्याची एक डेफिनेशन सांगतो पहा तुम्हाला. दी हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ hydroxyl derivatives of hydrocarbons, hydroxyl derivative of hydrocarbons in which one or more hydrogen atoms, in which one or more hydrogen atoms are replaced by, ते कशाने रिप्लेस करणार आहोत? आर रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सिल ग्रुप्स. रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सिल म्हणजे OH, हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर कॉल्ड ॲज अल्कोहोल्स. त्यालाच आपण जनरली काय म्हणणार आहोत? अल्कोहोल्स म्हणणार आहोत. बरोबर? काय डेफिनेशन केली? इट इज द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. की तुमच्याकडे एक हायड्रोकार्बन असणार आहे. हायड्रोकार्बन आहे म्हणजे काय असेल? RH. हा अल्केन हा एक हायड्रोकार्बन आहे. हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन इन विच वन और मोर हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. की याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम जर आपण हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केला तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहोत? अल्कोहोल्स म्हणतो. मीन्स the hydroxyl derivative of hydrocarbons in which one or more hydrogen atom are replaced by one or more hydroxyl groups are called as alcohols. मग हा हायड्रोकार्बन घेतला म्हणजे RH म्हणजे हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे. याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम आपण OH ने रिप्लेस केला म्हणजे काय तयार झाला? ROH. याला म्हणतो आपण अल्कोहोल्स. काय म्हणतो आपण याला? अल्कोहोल्स. किंवा तुम्ही दुसरी डेफिनेशन करू शकता. When alkane contains one or more hydrogen atom are replaced by corresponding number of hydroxyl groups are called as alcohols. की कुठल्याही अल्केन मधला एक हायड्रोजन ॲटम जर एखाद्या OH ग्रुपने रिप्लेस होऊन जो ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार आहे त्याला आपण जनरली काय म्हणतो? अल्कोहोल्स म्हणतो. तर व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल्स? अल्कोहोलचे एक्झाम्पल काय सांगता येतील याच्यामध्ये? समजा R इज इक्वल टू आपण CS3 आणि H घेतला म्हणजे मिथेन असेल हा हायड्रोकार्बन.
मिथेन मधला एक हायड्रोजन आपण OH ने रिप्लेस केला तर काय तयार होईल CH3OH, म्हणजे याला काय म्हणणार आपण मिथिल अल्कोहोल्स. काय म्हणणार आपण याला मिथिल अल्कोहोल्स. दुसरं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता CH3CH2H. तुम्ही इथेन घेतलेलं असेल. इथेन हा एक हायड्रोकार्बन आहे आणि त्याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम जर आपण OH ने रिप्लेस केला तर काय तयार होईल CH3CH2OH. याला म्हणतो आपण इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल. काय म्हणतो आपण याला इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल. लक्षात. तर ही झाली तुमची डेफिनेशन, त्याचा हा जनरल फॉर्म्युला आणि त्याचे हे दोन एक्झाम्पल. आता याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचे व्हॉट आर द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. व्हॉट आर द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय पाहिजे आपल्याला क्लासिफिकेशन्स ऑफ अल्कोहोल्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. आता अल्कोहोलचे क्लासिफिकेशन कशानुसार केलेलं आहे पहा. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन देअर मॉलिक्युल्स. अल्कोहोल्स आर क्लासिफाइड इनटू 4 types. Alcohols are classified into 4 types on the basis of number of hydroxyl groups. Number of hydroxyl groups present in their molecule. Present in their molecule. Means alcohol are classified into 4 types. की अल्कोहोलचे जनरली 4 प्रकारामध्ये त्यांना डिवायडेशन केलेलं आहे. कशाच्या आधारे केलेलं आहे डिपेंडिंग ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन देअर मॉलिक्यूल. की दिलेल्या अल्कोहोल मॉलिक्यूल मध्ये किती OH ग्रुप प्रेझेंट आहेत त्याच्या आधारे त्याचं 4 प्रकारामध्ये त्यांनी कन्वर्जन केलेलं आहे. पहिला टाइप आहे याच्यामध्ये व्हॉट इज द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. व्हॉट इज मोनोहायड्रिक अल्कोहोल. दूसरा टाइप है व्हाट इज द डायहाइड्रिक अल्कोहोल्स. डायहाइड्रिक अल्कोहोल्स. तीसरा टाइप है व्हाट इज द ट्रायहाइड्रिक अल्कोहोल्स. ट्रायहाइड्रिक अल्कोहोल्स. आणि चौथा टाइप है व्हाट इज द पॉलीहाइड्रिक अल्कोहोल्स. तर असे 4 प्रकारामध्ये या अल्कोहोलचे डिवायडेशन त्यांनी केलेलं आहे. कशाच्या आधारे नंबर ऑफ अल्कोहोल ग्रुप किती आहे त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप्स. मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल. देन व्हॉट इज मीन्स बाय मोनोहायड्रिक अल्कोहोल. मग आता मोनो म्हणजे एक, हायड्रिक म्हणजे OH. ज्या अल्कोहोल मध्ये एक OH ग्रुप असतो त्याला आपण जनरली काय म्हणत असतो मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मीन्स दिस मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेन ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप. मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेन ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप्स. की मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये फक्त एकच हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. देन व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल CH3OH. याला आपण मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल म्हणतो. आणि दुसरं एक्झाम्पल सांगता येतं तुम्हाला CH3CH2OH. याला आपण इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल म्हणत असतो. याच्यामध्ये एकच OH ग्रुप दिसतो. मिथेन मधला एक हायड्रोजन OH ने रिप्लेस केला, मिथिल अल्कोहोल तयार झाला, त्यालाच आपण मिथेनॉल म्हणतो IUPAC फॉर्म मध्ये. इथेन मधला एक हायड्रोजन OH ने रिप्लेस केला, इथिल अल्कोहोल तयार झाला, त्याचा IUPAC नेम आहे इथेनॉल. म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय येईल डेफिनेशन. इन दिस अल्कोहोल्स द ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट. की ज्या अल्कोहोल मध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट असतो त्याला काय म्हणणार तुम्ही मोनोहायड्रिक अल्कोहोल. देन व्हॉट इज द डायहायड्रिक अल्कोहोल्स. डायहायड्रिक अल्कोहोल कशाला म्हणणार. In dihydric alcohol contains 2 hydroxyl groups are present. 2 hydroxyl groups are present. की ज्या अल्कोहोल मध्ये 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स म्हणजे 2 OH ग्रुप प्रेझेंट असतात त्या अल्कोहोलला आपण जनरली काय म्हणत असतो डायहायड्रिक अल्कोहोल्स. मीन्स in dihydric alcohol contains 2 hydroxyl groups are present. याच्यामध्ये कमीत कमी किती हायड्रॉक्सिल ग्रुप असायला पाहिजेत रे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असणं गरजेचं आहे.
याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता CH3CH2OH आणि OH. इथेन मधला एक हायड्रोजन OH ने रिप्लेस केला आणि दुसऱ्या कार्बनवरचा एक हायड्रोजन OH ने रिप्लेस केला. याला आपण म्हणू शकतो इथिलीन ग्लायकॉल. काय नाव याचं? इथिलीन ग्लायकॉल हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि याला जर आपण नंबरिंग दिली तर याला काय म्हणतो आपण? इथेन 1,2 डायॉल. काय म्हणतो आपण त्याला? इथेन 1,2 डायॉल. मीन्स डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय? डाय म्हणजे दोन, हायड्रिक म्हणजे OH. ज्या अल्कोहोल मध्ये दोन OH ग्रुप असतात त्याला म्हणायचं डायहायड्रिक अल्कोहोल्स. मग याच्यामध्ये काय डेफिनेशन केली मी? In dihydric alcohol contains two hydroxyl groups are present. Then what is the example? CH2OH and CH2OH. What is the common name? Ethylene glycol. And ethane 1,2-diol is the IUPAC name. Due to this dihydric alcohol is also termed as a glycol or diol. म्हणून डायहायड्रिक अल्कोहोलला दुसरं नाव काय आहे? ग्लायकॉल म्हणू शकतो किंवा त्याला आपण डायॉल म्हणू शकतो. आणि सेकंड एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता CH2OH, CH2 आणि CH2OH. याचं नाव आहे कॉमन नेम प्रोपिलीन ग्लायकॉल. 3 कार्बन आहेत आणि ग्लायकॉल शब्द टाकायचा कॉमन नेम असेल तर काय तयार होईल? प्रोपिलीन ग्लायकॉल. याचं IUPAC नेम लिहित असताना कसं लिहिणार रे? 1 आणि 3 नंबरला OH ग्रुप आहे पण पॅरेंट नेम काय त्याचं? प्रोपेन. म्हणून याचा IUPAC नेम काय तयार होईल? प्रोपेन 1,3 डायॉल. म्हणजे IUPAC नेम लिहित असताना डायहायड्रिक अल्कोहोल मध्ये आपण डायॉल हा शब्द यूज करतो. डाय म्हणजे दोन आणि OL म्हणजे अल्कोहोल. ज्याच्यामध्ये दोन अल्कोहोलिक ग्रुप असतात त्याला म्हणायचं डायॉल्स. म्हणून डायहायड्रिक अल्कोहोलला दोन नाव आहेत. कॉमन नेम मध्ये त्याला आपण ग्लायकॉल म्हणतो आणि IUPAC नेम मध्ये आपण त्याला काय म्हणतो? डायॉल्स म्हणतो. आता तिसरा टाइप्स आहे व्हॉट इज द ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आता ट्रायहायड्रिक अल्कोहोल कशाला म्हणायचं? The trihydrate alcohol contains 3 hydroxyl groups are present. 3 hydroxyl groups are present. ट्राय म्हणजे 3 आणि हायड्रॉक्सिल म्हणजे OH. ज्या अल्कोहोल मध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट असतात त्याला आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल असं म्हणत असतो. मीन्स इन ट्रायहायड्रिक अल्कोहोल कंटेन्स 3 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट. की ज्या अल्कोहोल मध्ये 3 हायड्रॉक्सिल ग्रुप असतात त्याला काय म्हणणार तुम्ही? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आता या ट्रायहायड्रिक अल्कोहोल मध्ये एक्झाम्पल आहे CH2OH, CHOH आणि CH2OH. याला आपण म्हणत असतो ग्लिसरॉल. काय म्हणायचं याला? ग्लिसरॉल. मीन्स ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लिसरॉल और ट्रायॉल. की ट्रायहायड्रिक अल्कोहोलला कॉमन नेम साठी आपण काय म्हणतो? ग्लिसरॉल म्हणतो. जे की आपलं तोंड वगैरे झालं तर आपण ग्लिसरीन लावतो पा, तो हा टाइप्स आहे. ट्रायहायड्रिक अल्कोहोल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. मग ट्रायहायड्रिक अल्कोहोलला कॉमन नेम मध्ये काय म्हणतो आपण? ग्लिसरॉल. आणि याचं IUPAC नेम जर लिहिलं तर काय येतं पा? प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. ट्राय म्हणजे 3 आणि OL म्हणजे OH. याच्यामध्ये 3 OH ग्रुप दिसतात पा, म्हणून याला म्हणतो आपण प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल्स. ज्याप्रमाणे आपण डायहायड्रिक अल्कोहोलला ग्लायकॉल आणि डायॉल म्हटलेलं आहे त्याप्रमाणे ट्रायहायड्रिक अल्कोहोलला आपण काय म्हणतो? ग्लिसरॉल किंवा ट्रायॉल असं म्हणतो. राय लक्षात? दिस ग्लिसरॉल इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायहायड्रिक अल्कोहोल and ethylene glycol or propylene glycol is the example of dihydric alcohols. Methyl alcohol and ethyl alcohol is the example of monohydric alcohols. Then what is the last types? The polyhydric alcohol. Poly means many. 3 पेक्षा जास्त OH ग्रुप जर एखाद्या अल्कोहोल मध्ये प्रेझेंट असतील तर त्या अल्कोहोलला आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल असं म्हणत असतो. काय करता येईल डेफिनेशन? इन पॉलीहायड्रिक अल्कोहोल more than 3 hydroxyl groups are present. की ज्या अल्कोहोल मध्ये 3 पेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतात त्या अल्कोहोलला आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल असं म्हणू शकतो. 4 OH असतील तर टेट्राहायड्रिक अल्कोहोल म्हणायचं.
5 असतील तर पेंटाहेड्रिक अल्कोहोल म्हणायचं आणि 6 असेल तर आपण त्याला हेक्साहेड्रिक अल्कोहोल म्हणतो. म्हणून याच्यामध्ये सिलेक्टिव्ह एक्झाम्पल आहे पहा, CH2OH, CHOH, 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 CHOH आणि CH2OH. किती OH दिसतात त्याच्यामध्ये? 6 OH आहेत. याला म्हणतो आपण हेक्साहेड्रिक अल्कोहोल किंवा त्याचं नाव आहे सॉर्बिटॉल. काय नाव याचं? सॉर्बिटॉल. आता ह्या सॉर्बिटॉलचं ऍप्लिकेशन काय आहे पहा. दिस सॉर्बिटॉल containing 6 OH groups due to it is termed as hexahedric alcohol, but these sorbitals are mainly used as various medicinal purposes. की वेगवेगळ्या मेडिसिनल पर्पजेस मध्ये आपण याचा यूज करत असतो. जसे की आपल्याला सर्दी झाल्यानंतर आपण एखादं केमिकलसाठी आपण यूज करतो पहा, नाकामध्ये ड्रॉप सोडण्यासाठी. तर सर्दी झाल्यानंतर नाकामध्ये जे आपण ड्रॉप सोडतो तर त्याच्यामध्ये सॉर्बिटल नावाचा ड्रग्स प्रेझेंट असतो आणि त्या सॉर्बिटलमध्ये 6 OH ग्रुप आहेत म्हणून याला आपण हेक्साहेड्रिक अल्कोहोल म्हणतो. म्हणून MCQ ला क्वेश्चन लक्षात राहू द्या पहा. मोनोहेड्रिक अल्कोहोल मध्ये किती OH असतो? एकच. डायहेड्रिक अल्कोहोल मध्ये किती OH ग्रुप असतात? 2. ट्रायहेड्रिक अल्कोहोल मध्ये किती OH असतात? 3. तसा टेट्रा असेल तर 4, पेंटा असतील तर 5 आणि हेक्सा असेल तर 6. मोनोहेड्रिक अल्कोहोल मध्ये काय एक्झाम्पल आहेत? मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल. डायहेड्रिक अल्कोहोल मध्ये काय एक्झाम्पल आहेत? इथिलीन ग्लायकॉल आणि प्रोपिलीन ग्लायकॉल. यालाच आपण इथेन 1,2 डायॉल किंवा प्रोपेन 1,3 डायॉल म्हणतो. ट्रायहेड्रिक अल्कोहोल मध्ये काय एक्झाम्पल आहे? ग्लिसरॉल किंवा त्याला आपण ग्लिसरीन म्हणतो किंवा प्रोपेन 1,2,3 ट्रायल्स म्हणतो. आणि पॉलीहायड्रिक अल्कोहोल मध्ये तुम्हाला सिलेक्टिव्ह एक्झाम्पल आहे सॉर्बिटॉलचं, त्याला आपण हेक्साहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. आता हे झाले अल्कोहोलचे मेन 4 टाइप्स. आता याच्यानंतर आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशनचं स्टडी करायचं आहे. काय आहे नेक्स्ट पॉइंट? क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. Classifications of monohydric alcohols. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय माहिती झाले? अल्कोहोल्स हॅव्हिंग ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप इन देअर मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. की ज्या अल्कोहोलच्या मॉलिक्युल मध्ये एकच OH किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो त्या अल्कोहोलला आपण काय म्हणतो? मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. But these monohydric alcohols are further categorized into 2 types on the basis of type of hybridization to which carbon atom is attached by OH group. की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे की त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, त्या हायब्रिडायझेशनच्या आधारे मोनोहायड्रिक अल्कोहोलचे 2 टाइप्स पडतात. मीन्स monohydric alcohols are further classified on the basis of hybridization state of the carbon atom to which hydroxyl group is bonded. म्हणजे हायब्रिडायझेशनच्या आधारे हा मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये जर पाहिलं तर त्याचे 2 प्रकार पडतात पहा. त्याचे किती प्रकार पडतात? 2 टाइप्स आहेत. मीन्स monohydric alcohols are categorized into 2 types on the basis of hybridization. हायब्रिडायझेशन स्टेटच्या आधारे याचे 2 प्रकारामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइप्स आहे अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड हा पहिला टाइप्स आहे की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असलं पाहिजे? sp3 असलं पाहिजे. आणि दुसरा टाइप्स आहे अल्कोहोल्स कंटेनिंग, दुसरा टाइप्स काय आहे? अल्कोहोल्स कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय असलं पाहिजे? sp2. मीन्स
Monohydric alcohols are categorized into two types mainly on the basis of their hybridization state of the carbon atom to which hydroxyl groups are bonded. की ज्या कार्बनला OH ग्रुप बॉन्ड आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे त्याच्यावरून त्याचे दोन टाइप्स करतात. तर एक असतो अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, काय असतो अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, आणि दुसरा असतो अल्कोहोल्स कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. त्याच्या अगोदर तुम्हाला हायब्रिडायझेशन काय आहे ते माहित पाहिजे. पण सुरुवातीला सांगतो. समजा आपल्याकडे तीन प्रकारचे हायब्रिडायझेशन असतात, sp3, sp2 आणि sp. कार्बनचे तीन प्रकारचे हायब्रिडायझेशन असतात, sp3, sp2 आणि sp. जर दिलेला कंपाऊंड हा तुमचा सिंगल बॉन्डेड असेल तर त्यावेळेस sp3 हायब्रिडायझेशन असतं. दिलेल्या कंपाऊंड मध्ये जर डबल बॉन्ड असेल, कसला बॉन्ड असेल, डबल बॉन्ड जर असेल तर त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन sp2 असतं. आणि दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp असतं. दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल कार्बन कार्बन मध्ये तर हायब्रिडायझेशन काय असेल, sp3. दिलेल्या कंपाऊंडच्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड एखादा प्रेझेंट असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp2. आणि दिलेल्या कार्बनच्या दोन मध्ये कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल स्ट्रक्चर मध्ये तर त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp असतं. मग याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जर आपण कम्पेअर केलं, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर, तर याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर असतं 25%, याचे 25 आणि याचे 75, म्हणजे किती झाले 100. याच्यामध्ये पी चे 3 ऑर्बिटल आहेत आणि एस चा एकच आहे, म्हणजे 25 + 100 म्हणजे एस चं पर्सेंटेज किती आलं, 25%. याच्यामध्ये पी चे 2 आहेत आणि एस चे 3 आहेत, म्हणजे याचं पर्सेंटेज किती असतं, 33.33%. 33 त्रिक 99, बरोबर. आणि याचं हायब्रिडायझेशन पर्सेंटेज जर पाहिलं तर याचं किती असतं, 50%. मीन्स इन ट्रिपल बॉन्डेड कंपाउंड द पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इज 50%. In double bonded compound, the percentage of S character is 33.33%, and in single bonded compound, the percentage of S character is 25%. लक्षात राहील. ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड त्याचा हायब्रिडायझेशन sp3, ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड त्याचा हायब्रिडायझेशन sp2, आणि ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड त्याचा हायब्रिडायझेशन sp. इथे आपल्याला कोणता पाहायचा आहे, सिंगल आणि डबल बॉन्ड्स. मग आता अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड काय सांगतो पहा. In this alcohol, OH group is attached to the sp2 hybridized carbon atom of alkyl group, allyl group or benzyl group. की तुमचा जो अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड आहे याच्यामध्ये काय होतं पहा. In this alcohols, the OH group is directly bonded to the alkyl groups, allyl groups and benzylic groups. असे तीन प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला ह्या क्लासमध्ये पाहता येतात. Means in these alcohols, OH group is attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group, allyl group आणि benzylic groups. की दिलेला अल्किल ग्रुपचा हायब्रिडायझेशन sp3 असेल, अलील ग्रुपच्या कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 असेल आणि बेंझिलिक कार्बनचा हायब्रिडायझेशन जर sp3 असेल आणि त्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जर OH अटॅच असेल तर त्याची आपल्याला याचे तीन टाइप्स पाहिजेत. बट दिस अल्कोहोल्स आर जनरली इंडिकेटेड बाय ROH. पण अल्कोहोल आपण कसा इंडिकेट करतो, ROH च्या फॉर्म्युलाने रिप्रेझेंट करत असतो. ड्यू टू these three alcohols are further categorized into three types. म्हणून त्या अल्कोहोलचे नंतर नेचर ऑफ कार्बन ॲटमच्या आधारे तीन प्रकारामध्ये डिवायडेशन केलेलं आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे किती प्रकारचे अल्कोहोल आहेत, तीन प्रकारचे अल्कोहोल असतात. एक असतो प्रायमरी अल्कोहोल, दुसरा असतो सेकंडरी आणि तिसरा असतो टर्शियरी. एखादा OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला जर जोडलेला असेल तर त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. एखाद्या कंपाऊंड मध्ये OH ग्रुप हा सेकंडरी अल्कोहोलला जोडलेला असेल, सेकंडरी कार्बनला, तर त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. आणि एखाद्या कंपाऊंड मध्ये OH ग्रुप हा टर्शियरी कार्बनला जोडलेला असेल तर त्याला आपण टर्शियरी अल्कोहोल्स म्हणतो. मीन्स एव्हरी अल्कोहोल्स आर कॅटेगराइज्ड इनटू थ्री टाइप्स ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ कार्बन ॲटम्स. दॅट इज प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम आणि टर्शियरी. जर प्रायमरी कार्बन ॲटमला OH असेल तर त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. सेकंडरी कार्बन ॲटमला OH अटॅच असेल तर त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. आणि टर्शियरी कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण टर्शियरी अल्कोहोल्स म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली पाहिजे व्हॉट इज द प्रायमरी अल्कोहोल्स. मग आता प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणायचं पहा, अल्किल ग्रुप कंटेनिंग प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणायचं पहा. तर फर्स्टली आपण अल्किल ग्रुप लिहू. अल्किल ग्रुप्स
सॉरी अल्किल ग्रुपच्या ऐवजी काय अल्किल अल्कोहोल तयार करायचं आहे आपल्याला. अल्किल अल्कोहोल तयार करायचं. इन दिस अल्कोहोल the hydroxyl group are attached to the sp3 hybridized carbon atom of alkyl group. In this alcohol the hydroxyl groups are attached to the sp3 hybridized carbon atom of alkyl groups. sp3 hybridized carbon atom of alkyl group. की अल्किल अल्कोहोल मध्ये ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 आहे त्या कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर तिथं अल्किल अल्कोहोल तयार होतो. आणि तेच अल्किल अल्कोहोल हे 3 प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप्स आहे व्हॉट इज द प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी म्हणजे 1 डिग्री अल्कोहोल कशाला म्हणायचं. व्हॉट इज द प्रायमरी अल्कोहोल्स. मग आता प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणजे काय असतो पहा. The alcohols in which hydroxyl groups are bonded to the primary carbon atoms are called as primary alcohols. की ज्या अल्कोहोल मध्ये हायड्रोक्सिल ग्रुप्स हा प्रायमरी कार्बन ॲटमला जोडलेला असतो त्या अल्कोहोलला आपण काय म्हणणार प्रायमरी अल्कोहोल्स. देन व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ प्रायमरी अल्कोहोल RCS2OH. आता पहा ज्या कार्बनला OH अटॅच आहे याचं हायब्रिडायझेशन काय आहे sp3. कारण इकडे कार्बन असतो. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन काय असेल sp3. आणि sp3 हायब्रिडायझ कार्बनला जर OH अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. पण ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो कार्बन अदर किती कार्बनला अटॅच आहे 1 कार्बनला. म्हणून हा टाइप कोणता झाला प्रायमरी कार्बन ॲटम. टाइप ऑफ कार्बन ॲटम कोणता झाला प्रायमरी. काय डेफिनेशन करता येईल the alcohols in which hydroxyl groups are bonded to the primary carbon atoms are called as primary alcohols. की ज्या अल्कोहोल मध्ये OH ग्रुप हा प्रायमरी कार्बन ॲटमला जोडलेला असतो त्या अल्कोहोलला आपण काय म्हणणार प्रायमरी अल्कोहोल्स. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला प्रायमरी अल्कोहोल RCS2OH. then what is the example CS3CS2OH. काय म्हणणार याला तुम्ही इथिल अल्कोहोल बरोबर. मग याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रिफिक्स यूज करू शकतो. N जर स्ट्रेट चेन कंपाऊंड असेल तर, जर आयसो फॉर्म मध्ये असेल तर आयसो आणि निओ फॉर्म मध्ये असेल तर निओ. मीन्स इन प्रायमरी अल्कोहोल यूज्ड ॲज अ प्रिफिक्स N फॉर स्ट्रेट चेन. त्यानंतर टर्नला ऍडजसंटच्या कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आयसो आणि ऍडजसंट कार्बनला जर 2 मिथिल ग्रुप असतील तर निओ. म्हणजे N आयसो आणि निओ हे 3 प्रिफिक्स आपण प्रायमरी अल्कोहोलचं नाव लिहित असताना यूज करतो. समजा तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो का. हे झालं इथिल अल्कोहोल जनरल नेम. आता 2 पेक्षा जास्त कार्बन जर असतील CS3 CS2 आणि OH किती कार्बन आहेत 3. इथं आता स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे म्हणजे याचं नाव काय तयार होईल N प्रोपिल अल्कोहोल. काय नाव तयार होईल N प्रोपिल अल्कोहोल्स. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही CS3 CH3 CS2OH. हा देखील टाइप्स ऑफ कार्बन ॲटम प्रायमरी आहे आणि हायब्रिडायझेशन काय आहे sp3. कारण इथे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. हा देखील टाइप्स ऑफ कार्बन ॲटम काय आहे प्रायमरी आहे आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय असेल sp3 असेल. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात राहू द्या. ऍडजसंट कार्बनला एक मिथिल ग्रुप असेल तर आयसो म्हणतो आणि आयसो किंवा निओ अल्केनचं नाव लिहित असताना टोटल कार्बनची संख्या आपण काउंट करत असतो. काय म्हटलं मी ऍडजसंट कार्बनला जर एक मिथिल ग्रुप असेल तर आयसो अल्केन असो किंवा निओ अल्केन असेल याचं नाव लिहित असताना टोटल कार्बनची संख्या आपण काउंट करतो. इथं टोटल कार्बन किती दिसतात 4. याचं नाव काय तयार होईल आयसो ब्युटेन. ब्युटेन मधला ए ने YL ने रिप्लेस केला तर काय तयार होईल आयसो ब्युटिल ग्रुप आणि H आपण OH ने जोडला म्हणून याचं नाव काय तयार होईल आयसो ब्युटिल अल्कोहोल्स. म्हणजे इथं प्रिफिक्स कोणता यूज केला N आणि इथं कोणता यूज केला आयसो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे समजा CS3 CS3 दिसते का बघा इथं OH CS2OH घेतो इथं CS3 CS3
CS3 दिसते का, CS2OH. आता पहा हा कार्बन टाईपचा कोणता आहे तुमचा, प्रायमरी कार्बन आहे. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हायब्रिडायजेशन काय आहे, sp3. पण ऍडजस्टंट कार्बनला जर इथं 2 मिथिल ग्रुप असतील तर आपण प्रिफिक्स यूज करतो निओ आणि टोटल कार्बन काउंट करत असतो. किती कार्बन आहेत, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे निओ पेंटेन. पेंटेन मधला ए आणि वायल ने रिप्लेस केला, काय नाव तयार होईल, निओ पेंटिल. आणि OH आहे म्हणून त्याला काय म्हणणार, निओ पेंटिल अल्कोहोल्स. जे लक्षात आलं तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणायचे. The alcohols in which hydroxyl groups are bonded to the primary carbon atoms are called as the primary alcohols. What is the general formula of primary alcohol? RCS2OH. कारण हा कार्बन हा प्रायमरी असतो आणि त्या कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून आपण sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणतो. हा प्रायमरी कशामुळे की तो एकाच कार्बनला अदर जोडलेला आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, प्रायमरी कार्बन ॲटम. आणि एखाद्या प्रायमरी कार्बन ॲटमला जर एखादा OH जोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. याच्यामध्ये प्रिफिक्स कोणकोणते यूज करतो आपण नाव लिहिण्यासाठी. स्ट्रेच चेन असेल तर एनचा यूज करतो जसं की एन प्रोपिल अल्कोहोल. आयसो फॉर्म मध्ये असेल तर आयसोचा यूज करतो जसं की आयसोब्युटिल अल्कोहोल, हे एक्झाम्पल. आणि निओ कधी यूज करतो, जर ऍडजस्टंटला 2 मिथिल ग्रुप असतील तर आपण निओ पेंटिल अल्कोहोल. म्हणजे एन, आयसो आणि निओ हे प्रिफिक्स आपण प्रायमरी अल्कोहोल मध्ये यूज करत असतो. आलं लक्षात. आता याच्यानंतरचा दुसरा टाइप्स आहे, व्हॉट इज द सेकंडरी अल्कोहोल्स. की सेकंडरी अल्कोहोल कशाला म्हणायचं. व्हॉट इज द सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोल आहे म्हणजे 2 डिग्रीने आपण त्याला इंडिकेट करत असतो. काय जनरल फॉर्म्युला येईल त्याचा, RCH R डॅश आणि OH. इथला एक H फक्त मी R डॅश ने रिप्लेस केला. दिस R और R डॅश मे बी द सेम और डिफरंट अल्किल ग्रुप. R आणि R डॅश काय असतील तुमचे, सेम किंवा डिफरंट अल्किल ग्रुप असतील. हा सेंटरचा कार्बन अदर 2 कार्बनला जोडलेला आहे म्हणून हा टाइप ऑफ कार्बन काय झाला तुमचा, सेकंडरी कार्बन झाला. सेकंडरी कार्बन हा कार्बन कार्बन इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणजे याचा हायब्रिडायजेशन देखील काय आहे, sp3 हायब्रिडायजेशन आहे. मग सेकंडरी कार्बनला जर OH जोडलेला असेल तर त्याला आपण कोणता अल्कोहोल म्हणतो, सेकंडरी अल्कोहोल्स. मीन्स RCHOH R dash is the general formula of secondary alcohols and used as a prefix sec. आणि याचं नाव लिहित असताना कोणता प्रिफिक्स यूज करायचा, सेक. फॉर एक्झाम्पल काय सांगतोय, CS3 CHOH आणि CS हा झाला सेकंडरी अल्कोहोल. काय म्हणणार याला, सेकंडरी प्रोपिल. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपिल आणि OH ग्रुप आहे म्हणून अल्कोहोल. टाइप ऑफ अल्कोहोल कोणता आहे, सेकंडरी म्हणून सेक घेतला. किती कार्बन आहेत, 3 म्हणून अल्किल ग्रुप नाव काय घेतलं, प्रोपिल. आणि कोणता ग्रुप जोडलेला आहे, अल्कोहोल. म्हणजे काय नाव घेतलं, अल्कोहोल. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल्स. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. मग याची डेफिनेशन काय करता येईल रे. द अल्कोहोल्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर बॉन्डेड टू द सेकंडरी कार्बन ॲटम आर कॉल्ड ॲज अ सेकंडरी अल्कोहोल्स. की ज्या अल्कोहोल मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असेल त्या अल्कोहोलला आपण काय म्हणतो, सेकंडरी अल्कोहोल्स. जे ज्या अल्कोहोल मध्ये OH ग्रुप हा सेकंडरी कार्बन ॲटमला जोडलेला असेल त्या अल्कोहोलला काय म्हणणार, सेकंडरी अल्कोहोल. त्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे, RCHOH R डॅश. R आणि R डॅश काय असणार आहेत, सेम किंवा डिफरंट अल्किल ग्रुप असतील. जसे की तर सेम घेतले, दोन्ही मिथिल घेतले किंवा एक मिथिल असेल एक इथिल असेल. आणि याचे नाव लिहित असताना प्रिफिक्स काय यूज करणार, सेक. आता याच्यामधला तिसरा टाइप्स आहे, व्हॉट इज द टर्शरी अल्कोहोल्स. व्हॉट इज द टर्शरी अल्कोहोल. याच्यासाठी आपण यूज करतो 3rd डिग्री. टर्शरी अल्कोहोल आहे म्हणजे काय असतो, 3rd डिग्री असतो. काय जनरल फॉर्म्युला लिहिता येईल रे इथं, RCR डॅश R डबल डॅश OH. इथं जे 2 हायड्रोजन होते सेकंडरी मध्ये एक रिप्लेस केला एका R डॅशनी. आता राहिलेला एक हायड्रोजन आता मी दुसऱ्या R डबल डॅशने रिप्लेस केला. म्हणजे काय स्ट्रक्चरल तयार झालं, हा झाला तुमचा टाइप ऑफ कार्बन ॲटम टर्शरी. R डॅश R डबल डॅश. इथं कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे याचा हायब्रिडायजेशन काय असणार आहे, sp3 आहे. बरोबर.
मग हा सेंटरचा कार्बन अदर 3 कार्बनला जोडलेला आहे, आर, आर डॅश आणि आर डबल डॅश. इट मे बी सेम और डिफरंट अल्किल ग्रुप. हे तिन्ही सारखे अल्किल ग्रुप असतील किंवा 2 सारखे असतील, एक वेगळा असू शकतो. पण हा प्रत्येकाला सिंगल बॉन्डेडने जोडलेला आहे, म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं, sp3. पण हा सेंटरचा कार्बन किती अदर कार्बनला जोडणार आहे, 3 ला जोडलेला आहे, म्हणजे याचा टाईप काय झाला, टर्शियरी कार्बन. काय डेफिनेशन करता येईल, दी अल्कोहोल्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर बॉन्डेड टू द टर्शियरी कार्बन ॲटम आर कॉल्ड ॲज अ टर्शियरी अल्कोहोल्स. की ज्या अल्कोहोल मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप्स हा टर्शियरी कार्बनला जोडलेला असतो, त्या अल्कोहोल आपण काय म्हणणार, टर्शियरी अल्कोहोल. देन व्हॉट इज द प्रिफिक्सेस इन टर्शियरी अल्कोहोल यूज्ड ॲज अ प्रिफिक्स स्मॉल टी और टर्श. याच्यामध्ये कोणता प्रिफिक्स यूज करतो आपण, स्मॉल टीचा किंवा टर्सचा त्याच्यामध्ये यूज करतो. काय एक्झाम्पल सांगता येईल पहा, जर आपण तिन्ही ग्रुप सारखे घेतले, CH3, CH3 आणि OH, आर, आर डॅश आणि आर डबल डॅश तिन्ही सारखे घेतले, म्हणजे मिथिल घेतले, हा टाइप ऑफ कार्बन काय झाला, टर्शरी. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय झालं, sp3, आणि याचं नाव तयार होतं टर्शरी ब्युटिल. 4 कार्बन आहेत आणि OH जोडलेला आहे, म्हणजे याचं नाव काय तयार होईल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल्स. आलं लक्षात. प्रायमरी अल्कोहोल मध्ये प्रिफिक्स यूज करायचे एन आयसोनिओ, सेकंडरी मध्ये प्रिफिक्स यूज करायचा सेक, टर्शियरी मध्ये प्रिफिक्स यूज करायचा स्मॉल टी किंवा टर्श. याच्यामध्ये प्रायमरी कार्बनला जर OH अटॅच असेल तर प्रायमरी अल्कोहोल म्हणायचं, सेकंडरी कार्बनला OH अटॅच असेल तर सेकंडरी अल्कोहोल म्हणायचं, टर्शियरी कार्बनला OH अटॅच असेल तर टर्शियरी अल्कोहोल म्हणायचं. आता प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं, जो कार्बन अदर एका कार्बनला जोडलेला असतो त्याला प्रायमरी कार्बन ॲटम म्हणायचं, जो कार्बन अदर 2 कार्बनला जोडला असतो त्याला सेकंडरी कार्बन ॲटम म्हणायचं, आणि जो कार्बन अदर 3 कार्बनला जोडलेला असतो त्याला काय म्हणायचं, टर्शियरी कार्बन ॲटम. काय एक्झाम्पल सांगणार याचं, मिथिल अल्कोहोल, याचं सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल आणि याचं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे व्हॉट इज द अलिलिक अल्कोहोल अँड बेन्झिलिक अल्कोहोल, आणि राहिलेला अल्कोहोल्स कंटेनिंग CsP2OH बॉन्ड कशाला म्हणायचं ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. थँक्यू.